माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं. मला वाटते जवळजवळ 2 ते 2.5 लाखापर्यंत तो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल गेला. आणि केक बनवणं हा फक्त माझ्यासाठी एक व्यवसाय नाही, तर ती एक माझी आवड आहे, माझं स्वप्न आहे. कारण बघा, तुम्हाला जर एखादी गोष्ट करायचीच असेल तर मार्ग अनेक भेटतात. मी शीतल पाटील आणि आजच्या या व्हिडिओतून मी तुम्हाला माझी एक छोटीशी ओळख करून देणार आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे की माझा हा प्रवास कसा सुरू झाला, बेकिंग माझ्या आयुष्यात कसं आलं, किंवा यूट्यूबवरती येण्याचं खरं कारण काय, किंवा या अशा बऱ्याचशा गोष्टी मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बरेच दिवस झाले बघा, तुम्हा सर्वांच्या खूप जास्त कमेंट्स येत होत्या, ताई तुम्ही कुठे राहता, किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माझ्याकडनं जाणून घ्यायच्या होत्या. मग म्हटलं की याचा आपण एक छोटासा एक डिटेल व्हिडिओ जो आहे तो बनवूया, जेणेकरून तुम्हाला देखील सोपं होईल. आणि चला तर मग आज मी तुम्हाला माझी छोटीशी ओळख करून देते. तर मी शीतल पाटील एक छोटीशी होम मेकर आहे आणि मी सध्या घरीच असते. मी वेल क्वालिफाईड आहे आणि मी प्रॉपर कोल्हापूरची आहे. मी कोल्हापूरमध्ये राहते आणि इथून कोल्हापूर बघा एक 10 ते 15 किलोमीटर एवढंच आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकाल, जास्त याच्यापेक्षा जास्त डिटेल मी नाही सांगू शकत. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी एक होम मेकर आहे, त्यामुळे मी केकच्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या घेते. आणि केक बनवायला मला खरंच खूप जास्त आवडतं. माझ्या घरामध्ये एकूण 4 ते 5च लोकं आहेत. मी, माझे मिस्टर, माझे सासूबाई आणि माझी 2 मुलं. माझा मोठा मुलगा आहे तो आता सध्या 3रीला आहे आणि जो छोटा आहे तो UKGमध्ये आहे. आणि एज्युकेशन म्हणाल तर माझं इंजिनिअरिंग झालं आहे. माझ्या काही पर्सनल रिझनमुळे मी आता जॉब करू शकत नाही, त्यामुळे मी आता घरीच असते. आणि माझा मुलगा, छोटा मुलगा लहान आहे, त्यामुळे मी आता सध्या तरी जॉब करत नाही. आणि माझं 1ली ते 10वी हे शिक्षण बघा गावाकडेच झाले. आणि त्यानंतर हायर एज्युकेशनसाठी मी कोल्हापूरमध्ये, त्यानंतर माझं इंजिनिअरिंग जे आहे ते कोल्हापूरमध्ये झाले. त्यामुळे मी खूपच जास्त कोल्हापूरशी तरी खूपच जास्त कनेक्टेड आहे. मला फिरायला वगैरे खूप जास्त आवडतं. त्यानंतर मला सिंगिंगची देखील आवड आहे, मला बेकिंगची आवड आहे, वेगवेगळ्या रेसिपीज मला बनवायला आवडतात आणि नवीन डिश ट्राय करायला मला नक्कीच आवडते. आणि केक बनवणं हा फक्त माझ्यासाठी एक व्यवसाय नाही, तर ती एक माझी आवड आहे, माझं स्वप्न आहे. आणि जेव्हा बघा कस्टमर तुमचा केक खूप छान झालेला असं सांगतात, तेव्हा खरंच खूप छान वाटतं, एक आतून भरून येतं. आणि कस्टमरना जेव्हा आपला केक आवडतो तर तेव्हा खरंच खूप छान वाटतं. आणि बघा, मी गावातून शिकले किंवा साध्या वातावरणातून मी पुढे आले, त्यामुळे कुठलीच मोठ्या गोष्टीची किंवा मोठ्या स्वप्नांची भीती कधीच बाळगली नाही. जर तुमची मेहनत आणि तुमचं जर सातत्य असेल तर नक्कीच तुम्ही तुमचं कुठलंही स्वप्न पूर्ण करू शकता. आणि याचंच एक उदाहरण म्हणजे मी. कारण बघा, तुम्हाला जर एखादी गोष्ट करायचीच असेल तर मार्ग अनेक भेटतात. मला देखील सगळ्या टेक्निकल गोष्टी कुठल्याच माहीत नव्हत्या. मी सगळीकडे सर्च करूनच, इथून तिथून सर्च करूनच मी आतापर्यंत शिकले. आणि मी इथून पाठीमागे जर पाहिलं तर मला काहीच येत नव्हतं. यूट्यूबमधलं किंवा बाकीच्या गोष्टी टेक्निकल देखील मला काहीच माहीत नव्हत्या. मी त्या सगळ्या सर्च करूनच शिकले. इकडं तिकडं शोध घेऊनच त्यांचा मी शिकले. तर आता मी तुम्हाला सांगते की माझी बेकिंगची सुरुवात कशी झाली. तर बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं की मुलं दिवसभर स्कूलला जात होती, त्यामुळे मधला बराच वेळ मला मिळत होता. आणि त्यामुळे मी घरी एकटीच असायचे, बोर व्हायचं, काहीतरी करायला पाहिजे असं वाटायचं. पण तरी देखील काही कुठं जाता येत नव्हतं, त्यामुळे जॉब करणं तर शक्य नव्हतं मुलांच्या बरोबर, कारण ती आल्यानंतर तरी मी घरी हवी. त्यामुळे मी जॉबचा विषय तर पूर्णपणे डोक्यातून काढून टाकला होता. पण तरी देखील बघा कुठेतरी वाटत होतं की हां, काहीतरी मला करायला पाहिजे, की ज्याच्यातून बघा माझं मन देखील गुंतलेलं राहील. आणि बाकीच्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, संकट किंवा टेन्शन, डिप्रेशन या सगळ्या गोष्टी असतात सगळ्यांच्या आयुष्यातच. तसंच माझ्यासोबत देखील होतं. त्यामुळे म्हटलं की हां, बेकिंग मला पहिल्यापासूनच बेकिंग आवडायचं. मला केक बनवायला खूप जास्त आवडायचे. त्यामुळे आणि बऱ्याचदा यूट्यूबवरती रील्स वगैरे बघून देखील मला वाटायचं की हां, मला देखील ट्राय करायचं आहे किंवा मला देखील असे केक्स जे आहेत ते बनवायचे. त्यामुळेच मी असंच सहज माझ्या मिस्टरांना म्हटलं की मला देखील एक क्लास करायचा आहे, ज्यामध्ये मला सगळे केक्स जे आहेत ते शिकायचे. 1-2 दिवसातच मी त्या क्लासची म्हणजे माहिती घेतली. त्यानंतर तो क्लास जॉइन केला. मला वाटते लास्ट इयरच असेल ते. आणि त्यानंतर 1 डेचाच क्लास होता आणि 1 डेचाच क्लास करून मी माझी बेकिंगची जर्नी जी आहे ती स्टार्ट केली. आणि त्यानंतर बघा, मी घरीच थोडेफार केक जे आहेत ते बनवले. त्यानंतर सगळ्यांना, माझ्या मित्रमैत्रिणींना वगैरे माझ्या केकची वगैरे टेस्ट करण्यासाठी मी ते दिले. त्यांना ते खूप जास्त आवडले. त्यामुळे त्यांनी मला कुठेतरी प्रोत्साहन दिलं. आणि त्यामुळेच आज मी एक होम मेकर आहे आणि मला बऱ्यापैकी केकच्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या येत आहेत. आणि अशी स्टार्ट झाली माझी बेकिंगची जर्नी. आता मी तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या प्रवासाबद्दल सांगते. आणि
मला खरं तर मला तुम्हाला सांगायचं म्हटलं मला खरंच खूप जास्त हसू येते आता. कारण मी जर इथून पाठीमागं माझं बघितलं की YouTubeचं चॅनेलबद्दल, तर मला आत्ता समजते की मी कुठं चुकत होते किंवा माझं काय चुकत होतं. आणि आत्ता माझं चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज आहे आणि माझ्या डेली शॉर्ट्सना देखील आता बऱ्यापैकी चांगले व्ह्यूज देखील आहेत आणि लवकरच आपली पेमेंट देखील लवकरच येईल. आणि आता तुम्ही म्हणाल की तुम्ही चॅनेल कधी स्टार्ट केला, तर मी माझा चॅनेल जो आहे तो बरोबर 3 वर्षा पाठीमागे चालू केला होता आणि आत्ता कुठे जाऊन माझं चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज झाले. माझा व्हिडिओ जो आहे तो रांगोळीचा व्हायरल गेलेला, ज्यामध्ये मी एका टिपक्यापासून वेगवेगळ्या प्रकारची फुलं जी आहेत ती दाखवली होती. आणि तो माझा व्हिडिओ मला वाटते जवळजवळ 2 ते 2.5 लाखापर्यंत तो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल गेला आणि आत्ता देखील तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय. त्याची लिंक मी तुम्हाला इथं देईन, डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही नक्की तो एकदा चेकआउट करा. आणि त्यानंतर माझं चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज झालं. कारण जेव्हा तुमचं चॅनेल मॉनिटाईज करायचं असतं तेव्हा तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास तुमचे कंप्लीट व्हावेच लागतात आणि त्यानंतरच तुम्ही तुमचं चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज करू शकता किंवा तुम्ही पेमेंटसाठी इलिजिबल होऊ शकता. आणि त्यानंतर बघा खूप म्हणजे खूप त्यासाठी मी मॉनिटाईज करण्यासाठी देखील खूपच प्रयत्न केले. जेव्हा माझे मला वाटते 1800 नाही 2900 काहीतरी तास माझे झाले होते आणि तेव्हा माझं पुन्हा काउंटडाऊन 1 वर्षाचा असतो, की 1 वर्षाच्या आतमध्येच तुम्हाला ते तुमचं चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज करायचं असतं. तर माझं 1 वर्ष होऊन गेलं आणि पुन्हा माझा वॉच टाईम जो आहे तो पुन्हा 0वरती आला आणि त्यामुळे बघा मी पुन्हा ते स्टार्ट केलं आणि पुन्हा मात्र एवढं मी ठरवलं होतं, मी माझ्या स्वतःला फक्त 1-2 महिने दिले होते लास्टचे. कारण मी या YouTubeवरती बराचसा वेळ मला वाटायला लागलं होतं, की कुठेतरी मी यावरती टाईमपास करते किंवा मी माझा वेळ यावरती वाया घालवते असं मला वाटत होतं. त्यामुळे मी एक गोष्ट ठरवली होती बघा, की जर पुढच्या जर 2 महिन्यामध्ये आपलं चॅनल जर मॉनिटाईज नाही झालं, तर या YouTubeचा विषयच आपण सोडून द्यायचा. पण असं नाही झालं. आपलं चॅनल जे आहे ते पुढच्या 2 महिन्यामध्येच चॅनल जे आहे ते नक्कीच मॉनिटाईज झालं आणि पुन्हा आपला एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल गेला आणि तो देखील होता तो म्हणजे रांगोळीचाच. आणि रांगोळीचाच व्हिडिओ आपला पुन्हा व्हायरल गेला आणि त्यामुळे आपलं चॅनल जे आहे ते नक्कीच मॉनिटाईज झालं आणि आता आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज आहे आणि आपल्याला पेमेंट देखील लवकरच येणार आहे आणि मी देखील त्यासाठी खूपच जास्त एक्सायटेड आहे खरं तर. तर हे झालं माझ्या यूट्यूब चॅनेलबद्दल. तुम्ही म्हणाल घरच्यांचा सपोर्ट, तर मला माझ्या घरच्यांचा खूप जास्त सपोर्ट आहे. त्यातल्या त्यात मला माझ्या मिस्टरांची खूपच जास्त साथ आहे. ते मला नेहमी म्हणतात, "तुला जे आवडतंय ना, तर तू तेच कर. बाकी इतरांचा विचार अजिबात करू नको." असे ते नेहमी म्हणतात आणि माझ्या सासूबाई देखील फुल सपोर्टिव्ह आहेत आणि मला देखील कुठेतरी वाटतं, की मला माझ्यासाठी, माझ्या मुलांच्यासाठी किंवा माझ्या घरासाठी मला नक्कीच काहीतरी करायचं आहे. आणि त्यामुळेच आज मी इथे तुमच्यासमोर अगदी कॉन्फिडेंटली जे आहे ती बोलते. आणि चालू करायचं केव्हा ठरवलं, तर बघा मला वाटते माझा मोठा मुलगा झाला होता मला आणि त्यानंतर वाटायला लागलं की हां, नक्कीच आपण काहीतरी करायला पाहिजे किंवा काय. अशा गोष्टी जेव्हा आपण स्वतः त्या गोष्टींमध्ये खरंच उतरतो, तेव्हा आपल्याला समजायला लागतं की नाही कसं असतं सगळं किंवा प्रॅक्टिकली गोष्टी आपल्याला समजतात. आणि त्यामुळे कुठेतरी एक छोटीशी आपली देखील काहीतरी अर्निंग स्टार्ट व्हावी या हेतूनच मी हे यूट्यूब चॅनल जे आहे ते सुरू केलं. आणि यूट्यूब चॅनलबद्दल किंवा यूट्यूबबद्दल मला काहीच माहिती नव्हती. माझी एक मैत्रीण आहे रवीना आणि तिच्याशी असंच बोलता बोलता मला यूट्यूबबद्दल समजलं. तिचं एक छोटंसं यूट्यूब चॅनल होतं ह्याचं गार्डनिंगचं आणि त्यानंतर तिचे व्हिडिओ जे आहे ते मी पाहत होते. मग मला कुठेतरी वाटायला लागलं की हां, ही करू शकते तर मी पण करू शकते. त्यामुळे मला देखील कुठेतरी वाटायला लागले की हां, आपण घरीच असतोय आणि आपण देखील हे करू शकतोय आणि त्यामुळेच फक्त मी या यूट्यूब चॅनलच्या ह्याच्यामध्ये आले. आणि खरं तर हेच कारण होतं आणि कुठून तरी माझ्या मैत्रिणीमुळेच मी या यूट्यूबवरती आले. आणि जेव्हा मी माझा यूट्यूब प्रवास स्टार्ट केला तेव्हा बघा मला खूपच जास्त अडचणी आल्या किंवा अनेक चढ-उतार आले, की तेव्हा वाटायचं हां, नाही बास आता सोडून द्यायचं, किती वेळ अजून ट्राय करणार आपण, असं देखील वाटलं. पण बघा कुठेतरी मीच हार मानत नव्हते, की शेवटी वाटायचं की हां, आता मी बाहेर जाऊन जॉब तर करू शकत नाही, त्यामुळे यूट्यूब तरी आपण करू शकतोय, तर ते तरी करूयात असं वाटायचं.
आणि यूट्यूब चॅनल चालू करण्यामागचं कारण म्हणजे बघा, मी जे शिकले आतापर्यंत किंवा मला बऱ्याचशा गोष्टी मी रेसिपीज वगैरे ट्राय करते किंवा मी केक्स वगैरे बनवते किंवा बाकी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मी शिकले किंवा मी ज्या अनुभवल्यात तर त्या इतरांपर्यंत मला पोहोचवता याव्यात किंवा मग माझ्या अनुभवाचा फायदा इतरांना देखील व्हावा, हीच माझी एक प्रामाणिक इच्छा यामागे होती. आणि प्लस बघा, प्रत्येकाचं जसं असतं की हां, यूट्यूब कशासाठी स्टार्ट करायचं आहे, तर अर्निंगसाठी. तर नक्कीच एक थोडंसं अर्निंग देखील इथून व्हावं अशीच एक छोटीशी प्रामाणिक इच्छा आहे. आणि बघा, लवकरच आपली पेमेंट देखील येईल अशी आशा करते. तर या व्हिडिओतून बघा, मला तुम्हाला जेवढी माहिती द्यायची होती तेवढी मी तुम्हाला माहिती दिली. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर थोडा जरी जेन्युइन वाटला असेल किंवा तुम्हाला जर माझ्याशी जोडून राहायचं असेल तर नक्कीच आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्ही नेहमीच पाहू शकता. यासोबतच तुम्हाला जर बेकिंग शिकायची असेल तर देखील तुम्ही माझे व्हिडिओ जे आहे ते नेहमीच पाहू शकता. आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला नक्कीच एक कमेंट करा, जेणेकरून मला समजेल की तुम्ही मला कुठून पाहताय किंवा माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कुठंपर्यंत माझा व्हिडिओ जो आहे तो पोहोचतोय. त्यामुळे नक्कीच एक कमेंट नक्की टाका. चला तर मग भेटूयात अशाच एका छान छान नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.